बोंधूबाबा अशोक खराच्या विरोधामध्ये पुण्यातल्या बिटिया फाउंडेशन आणि गुलाबा गँगनं आपण पाहतोय की या ठिकाणी तिरडी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। अशोक खरात याची आपण पाहतोय की प्रतिकृती या ठिकाणी अशोक खरातची तिरडी जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। पुण्यातल्या टिळक रस्त्यावरती आपण पाहतो की सगळ्या महिला एकत्र आलेल्या आहेत आणि तिरडी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जातंय। काय मागणी? आमची मागणी हे आहे की हा जो बोंधूबाबा 25 वर्षापासून मुलींवर 10-10, 12-12 वर्षाच्या योनी पूजा करून त्यांना त्रास प्रताडित करत होता, अत्याचार करत होता, बलात्कार करत होता आणि अशा या बाबाच्यावर चौरंगा किंवा फाशीची कारवाई झाली पाहिजे। कसली एन्क्वायरी करताय? एवढे पुरावे समोर आहेत, एवढे व्हिडिओ समोर आहेत, कसली चौकशी? आणि त्यांच्या ज्या मार्केटिंग ऑफिसर होत्या, त्यांच्या मार्केटिंग ऑफिसर कोण होत्या? तर चाकणकर बाई, ज्या महिला आयोगावर महिलांच्या सुरक्षेसाठी होत्या। म्हणजे कुंपण शेत खातंय, रक्षकच भक्षक होत आहे, तर त्या चाकणकरांना अटक व्हावी म्हणून आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरलो। आम्ही त्याची तिरडी उचलली आहे। तुम्ही नाही मारत, आम्ही मारतो। गोरेंचं पण नाव येतंय। नीलम गोरे पण गेले 8 वर्ष मी स्वतः पोस्ट टाकली होती की नीलम गोरेचा ड्रायव्हर स्वतः म्हणतो या 3-3 तास आज जाऊन पूजा करत होत्या। लाज नाही वाटत? तुम्ही आज महिलांच्या संरक्षणाची गोष्टी करता। आधी मी पाहत होते नीलम गोरे प्रेसवाले कॅमेरे घेऊन कुठेही बलात्कार झाला, का गप्प आहेत नीलम गोरे? का गप्प आहेत चित्रा वाघ? का गप्प आहेत मेधा कुलकर्णी? वेळोवेळी मेधा कुलकर्णी तुम्हाला घेऊन पळतात हिंदू मुस्लिम करत। त्यांना महिलांचं काही देणं घेणं नाही आहे का? या तिघींनी ओशनो जल प्यालाय, धुंदीतात। एसआयटी आता रुपाली चाकणकरांची चौकशी करणार आहे, त्यांना चौकशीसाठी बोलवत आहे। कसली चौकशी? खुल्ल्या सगळ्या विकत दिसतात। अहो, तुम्ही बलात्काराचे पाय पुसताय, तुम्ही बलात्काराचा सत्कार करताय, असं असताना कसली चौकशी? म्हणजे न्याय देणाऱ्या डोळ्याला पट्टी बांधून बसलेत। म्हणून आम्ही देवाभाऊ आणि सुनेत्रा वहिनींना मागणी करतो, कडक कारवाई करा, या बाईला अटक करा, म्हणजे आमच्या महिला महाराष्ट्रात सुरक्षित राहतील। पुण्यातल्या बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँगकडून आपण पाहतोय की अशोक खरातची तिरडी जी आहे त्या ठिकाणी काढली जाते। अशोक खरातवरती कारवाई करावी, कठोरातली कठोर कारवाई जी आहे ती करावी, या मागणीसाठी आपण पाहतोय की अशोक खरातची तिरडी घेऊन या सगळ्या महिला टिळक रस्त्यावरती आंदोलन करतायत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे आहे पत्र जे आहे ते पाठवलं जाणार आहे आणि हे पत्राच्या माध्यमातून आपण पाहतोय की महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण पाहतोय की आंदोलन करताना पाहायला मिळतात। हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी बिटिया फाउंडेशनकडून पाठवलं जात आहे। राज्यात वाढत चाललेल्या बोंधू आणि डोंगी बाबांमुळं महिलांचं फसवणूक व शोषण होत आहे। बोंधू बाबा हटाव, महिला बचाव ही आमची ठाम मागणी आहे। अंधश्रद्धा विरोधी कायद्याअंतर्गत तत्काळ कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यस्तरावर विशेष मोहीम राबवावी, यासाठी आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसांना सुद्धा पत्र जे आहे ते दिलं जाणार आहे। अशोक खरातची तिरडी जी आहे ते आपण पाहतोय की टिळक रस्त्यावरती या ठिकाणी काढली जाते। काय कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे? चाकणकर ताईंना अटक झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरातला फाशी झाली पाहिजे। काकी काय मागणी आहे तुमची? याचा ना चौरंग केला पाहिजे आणि महिलांना न्याय दिला पाहिजे। देवाभाऊंनी ज्या महिलांना न्याय भेटत नाही, 150-200 महिला यांनी जे बलात्कार केलाय, ह्या महिलांना न्याय द्यावा एवढी आमची इच्छा आहे। की हातामध्ये पोस्टर्स घेऊन या सगळ्या महिला या तिरडी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी ही मागणी या ठिकाणी केली जाते आणि तिरडी आंदोलन जे आहे पुण्यातल्या टिळक रस्त्यावरती बिटिया फाउंडेशनकडून केलं जात आहे। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।